तुमचं? माझं नाव कोमली नाही. काय भयामध्ये फरक जरा जोरात बोला की. भयामध्ये भया आता जास्त रिॲक्ट करायला लागला आता. जास्त रिस्पॉन्स देतो आता गोष्टींना. म्हणजे कसं? म्हणजे त्याला आता काय बोललं की तो बघतो तरी. आय कॉन्टॅक्ट वाढलाय त्याचा. थोडंसं तरी ऐकतो तरी. आणि हट्टी झालाय म्हणजे मनाच्या गोष्टी करायला सांगतो. पहिलं कसं स्वतःहून करणार उठून. म्हणजे त्याच्याच जगात होता तो. त्याच्या जगात होता. आता त्याच्या जगातनं बाहेर आला का? हा, आलाय बाहेर. म्हणजे कसं बाहेर आला? म्हणजे कुठली गोष्ट हवी असेल आणि माझ्याकडे असेल मी दिली नाही तर हट्ट करून रडून ओरडून तो मागतो. म्हणजे आत्मनिर्भर झाला की हो? हा. बर, समज वाढली असं वाटतं त्याची? हो, समज वाढली आहे. कुठली गोष्ट त्याला ओरडली की कळते आता. पहिलं कसं होतं सगळ्या गोष्टी एक समानच. ओरडा पण रडणं पण हसणं पण एक समान होतं. आणि आता ओरडलं की त्याला कळते की आता आपल्या शांत बऱ्यापैकी ग्रोथ बसायचं. झाली त्याची. आता ग्रोथ काय झाली? त्याला समजतं की ही गोष्ट आपल्याला धोकादायक आहे किंवा काय आहे. आपण जर सांगितलं त्याला आवाज दिला हे करू नको बाळा, तो रिॲक्ट होतो लगेच आणि त्याच्या लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं करतो. म्हणजे समज वाढली त्याची? समज वाढली थोडी. क्या बात आहे. आणि हा सगळा बदल किती दिवसात ताई? एक महिन्यात. एक महिन्यात. आता मला सांगा, ह्या गोष्टीवर तर विश्वास बसत नाही सुरुवातीला. नाही. आपली सुरुवात कशी झाली? विश्वास बसत होता का आपला एकामेकावर? नाही ते तर तुम्हाला वाटत होतं का ही पोरगा नीट होईल एका महिन्यात असा? एवढा नाही प्रोग्रेस आहे का नाही? कारण आपण इतर ठिकाणी आपण खूप निराशा पत्करली. खूप बऱ्याच ठिकाणी निराशा पत्करून म्हटलं आता प्रत्येक व्यक्तीवर तर विश्वास ठेवणं तर गरजेचंच आहे. खरंय. कारण की आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आहे तरी. तुम्ही काय निरोप द्याल जे काही इतर जे असे पॅरेंट आहेत, खूप खर्चिक आहे ना बाहेर हे सगळं? त्यांना मी खरंच सजेस्ट करेल की खरंच डॉक्टर रवींद्र शिंदेकडे एक वेळेस येऊन जा आणि एक त्यांचा अनुभव त्यांनी स्वतःहून अनुभवला. व्हिडिओ माध्यमातून आणि स्वतःहून अनुभवण्यातनं खूप फरक पडतो. म्हणजे हा अनुभव आम्ही पण घेतला. कारण की आम्ही बरेचसे तुमचे व्हिडिओ वगैरे पाहिले. त्याच्यानंतर ना आम्ही डिसिजन घेतला दोघांनी, एक वेळेस तुमच्याकडे येऊन भेट घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुभवातनं आम्हाला बऱ्यापैकी साध्य झालेली आणि आता आमच्या मुलामध्ये ग्रोथ झाली. आता आपण सेंट्रल प्लेसला अगदी शुक्रवार पेठेत आहोत. बरोबर. म्हणजे हे कन्व्हिनियंट आहे नाहीये? कसं पूर्ण कन्व्हिनियंट. छान वाटतंय. औषधाचे काही साईड इफेक्ट नाहीत, काही नाहीत. आजी कसं वाटतंय? तुम्ही पहिल्यांदाच आलाय आजी. तुम्ही दुसऱ्या आजीला काय सांगचाल आता ह्या पोरामध्ये जे काय बदल झालाय ती किती बदल झालाय आजी? आता दुसऱ्या आजीला तर त्यांना तसं बघितलं तर आहे. आता फरक वाटतोय का नातूमध्ये? काय फरक वाटतोय? म्हणजे आता जरा मी आता काय म्हणलं ते उलट मारतो हे करतो जरा तर ओरडलं समज आली असं जरा वाटत? समज आली जरा. छान वाटतंय. छान वाटतं. मला वाटतं सगळ्यात खुश आई दिसते. तुम्ही का खुश आहे मला सांगा बरं. मागा धरणं मी बघतोय का तुम्ही एवढं खुश आहे? काय आवडलं तुम्हाला बाह्यामधलं? नाही, बाहेरचा आता रिॲक्ट करायला लागलाय ना. समोरच्या गोष्टींना कसं रिॲक्ट करायचं, रिस्पॉन्स द्यायचं कळतंय त्याला आता. नाहीतर एक मठ्ठावरी शांत असायचा, त्याच्यात दुनियात असायचा. आता आजूबाजूला काय चाललंय त्याला कळतंय. एक आईला काय पाहिजे असतं? त्याने आत्मनिर्भर व्हावं. आहे का नाही? आणि तो प्रवास तुम्हाला छान वाटतोय? हो, एक महिन्याचा प्रवास छान वाटतो. मस्त. आता काही इतर काही दुसरं कुठलं उपचार करावेत, कुठे जावं, काय करावं असं काही इच्छा आहे? त्याच्या आधी आम्ही खूप आता उपचार कुठे केले, आवश्यकताही पैसे नाहीये घातले. जाण्याची आणि काही नाहीये. कारण की भारी हॉस्पिटल झाले. आम्ही खैस- आपली ऐपत नसतानाही आपण दागदागिने घाण ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये जर आपल्या मुलाला जर काही फरक नाही पडला, आपण एवढं केलंय तर आणखी करण्यासाठी काय हरकत आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि आम्हाला आता तुमच्याकडनं संजीवनी मिळालेली आहे. तर दुसरीकडे जाण्याची गरजच नाही. इतर कुठली ट्रीटमेंट घ्यायची काही गरज नाही. गरजच नाही, नाही. नाही. क्या बात. छान.